श्री स्वामी समर्थ। अचानक स्वामींचा फोटो दिसणे हा योगायोग की काही संकेत असतात। आपण रस्त्याने जात असताना एखाद्या वाहनावर मागे काचेवर लिहिलेलं असतं श्री स्वामी समर्थ किंवा महाराजांचा फोटो असतो। तर कधी मोबाईल स्क्रोल करताना स्वामींचा फोटो, स्वामींचं चित्र आपल्याला दिसतं। आपण एखाद्या महत्त्वाच्या निर्णयाच्या वाटेवर असताना आपल्याला स्वामींचा फोटो दिसतो, मन अस्वस्थ होतं किंवा कधी काही प्रश्नांचं उत्तर सापडत नाही, तेव्हा आपल्याला कुठेतरी श्री स्वामी समर्थ असं नाव दिसतं। हे का दिसतं? किंवा महाराजांचा संदेश, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, असंही लिहिलेलं आपल्याला दिसते। तेव्हा आपल्या मनाला शांतता मिळते। हा अनुभव बऱ्याच स्वामी भक्तांनी घेतलेला आहे आणि अजूनही घेत आहेत। स्वामी आपल्याला ह्या दृश्यांमधून कुठे ना कुठे दर्शन देतात। हा अनुभव सगळ्यांना आलेला आहे, पण प्रश्न असा आहे की हा केवळ योगायोग असतो की हा कोणता संकेत असतो? आध्यात्मिक दृष्ट्या अभ्यास केल्यास अशा घटनांना योगायोग म्हणणे योग्य नाही। आपण एखाद्या संकटात असतो किंवा एखाद्या उत्तराच्या शोधात असतो, तेव्हा आपलं अंतर्मन स्वामींकडे पुकार करत असतं। अशा वेळी त्यांचा फोटो दिसणे ही एक दैवी वेळ आहे। तो फोटो म्हणजे एक प्रकारचे आश्वासनच असते, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे। आणि यामागे खूप मोठे सामर्थ्य आहे, नामस्मरणाचे सामर्थ्य। आपण स्वामींचे नामस्मरण करतो तेव्हा स्वामी आपल्या मनामध्ये जागृत होत असतात। स्वामी प्रत्येक वेळी आपल्या भक्तांवर लक्ष ठेवून असतात, पण त्यासाठी आपण निस्वार्थ सेवा, निस्वार्थ भाव आणि समर्पण हवे असते, तरच स्वामी आपल्या बरोबर म्हणजेच आपल्या पाठीशी सदैव राहतात। स्वामींचे दर्शन हे मनाला आधार देतात। बऱ्याच भक्तांना अनुभव आला आहे की स्वामी आमच्या स्वप्नात पण आलेले आहेत। याचा अर्थ की स्वामी तुम्हाला पाहतात। संकल्पशक्तीचा परिणाम कधीकधी आपण एवढे खोलवर त्यांच्या आठवणींमध्ये जातो की आपल्या मनाची ऊर्जा स्वतः त्या प्रतिभांना खेचून आणतात। ही श्रद्धेची ताकद आहे। त्यामुळे स्वामींना सतत अंतर्मनातून हाक देणारा भक्त त्यांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पाहतोच। विश्वासाचे बळ कोणत्याही भक्तासाठी त्याचे गुरु हे त्याचे केंद्रबिंदू असते, त्याच्या जीवनाचे केंद्रबिंदू असते। तर कधीकधी आपण म्हणतो की आपण एवढी सेवा करतो स्वामींची, पण इच्छा पूर्ण होत नाही। असं का? तर त्यामागे पण एक कारण आहे। आपण कितीही सेवा करा, पण ती अंतर्मनापासून केली पाहिजे। त्याचबरोबर आपलं कर्म पण तेवढं पवित्र पाहिजे। जर आपण काही वाईट कृत्य करत असाल आणि सेवा पण खूप जास्त करत असाल, तर त्या सेवेला काहीही अर्थ राहत नाही। त्यामुळे आपण म्हणतो की एवढं मी सेवा करतो महाराजांची, पण माझी इच्छा पूर्ण होत नाही। आणि पहिली गोष्ट, जे काही आपल्याकडनं जे पाप झालेलं असतं, ते कर्म असतं, ते पूर्ण त्याचं हे म्हणतात ना, पूर्ण त्याचं जेव्हा त्याचं पुण्यामध्ये रूपांतर होतं, तेव्हाच आपल्याला त्या सेवेचा लाभ मिळत असतो। त्यामुळे आपण असं नाही म्हणायला पाहिजे की आपण एवढी सेवा करतो आणि त्याचं फळ मिळत नाही। त्याचबरोबर आपलं तेवढं कर्म पण तेवढं पवित्र पाहिजे। आपण जर कितीही सेवा केली तरी आपण जर स्वामींकडे मागतच राहिलात तर स्वामी कधीच देणार नाही, कारण मागायचं काहीच नसतं। ते ब्रह्मांड नायक आहेत, त्यांना मागायला लागत नाही। त्यांना सगळं माहिती असतं की ह्या भक्ताला काय पाहिजे आहे, कोणत्या अडचणीत आहे। त्यामुळे फक्त तुम्ही सेवा करा, निस्वार्थ सेवा करा, काही न मागता सेवा करा। नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल। आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।